सगळ्यांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ. तर आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींना अभिषेक, पूजन आणि गुरुपद घरच्या घरी कसं घ्यायचं याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर मग सगळ्यात आधी तुमच्या जवळपास सेवा केंद्र असेल तर तुम्ही सेवा केंद्रामध्येच गुरुपद घ्यावं. परंतु काही ठिकाणी गावांमध्ये किंवा काही ठिकाणी अशा आहेत जिथे सेवा केंद्र नाही आहेत, त्या ठिकाणी काय करायचं, अनेक सेवेकरी असे आहेत जे इतर राज्यांमध्ये राहतात जिथं सेवा केंद्र उपलब्ध नाहीयेत किंवा काही तर परदेशामध्ये राहतात जिथं सेवा केंद्र उपलब्ध नसतात. अशा वेळी घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीनं आपण स्वामींचं पूजन, अभिषेक आणि गुरुपद कसं घ्यावं हे आपण आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा. यातील पद्धती अत्यंत साधी आणि सोपी दाखवलेली आहे. तर बघा, अभिषेक करण्याच्या अनेक पद्धती आहेत. यामध्ये पंचोपचार पूजन आहे, यानंतर दशोपचार पूजन आहे, यानंतर षोडशोपचार पूजन आहे आणि अजून एक चतुष्षष्टोपचार पूजन म्हणजे 64 प्रकारे पूजन जे आहे ते केलं जातं. परंतु या सर्व विधींना खूप वेळ लागतो किंवा यासाठी प्रशिक्षण घेण्याची गरज असते. मी आज तुम्हाला एक अशी पद्धती सांगणार आहे जी तुम्ही गुरुवारच्या स्वामींच्या पूजनासाठी, 9 गुरुवार किंवा 11 गुरुवारच्या व्रतासाठी किंवा अगदी कोणताही विशेष दिवशी ज्या दिवशी तुम्हाला स्वामींचा अभिषेक करायचा आहे त्यावेळी या पद्धतीने साध्या सोप्या आणि घरी असलेल्या साहित्यामध्ये पूजन कसं करायचं हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. तर आपण आपल्या आजच्या या पूजेमध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी साहित्य काय लागणार आहे, संकल्प कसा करायचा, स्वामींचं पूजन अभिषेक कशा पद्धतीने करायचं, यामध्ये कोणती विशेष महत्वाची स्तोत्र वापरले जातात, म्हणले जातात, यानंतर आपण गुरुपद कशा पद्धतीने घ्यायचं आहे, त्याला साहित्य काय हवं आहे याविषयीची माहिती बघणार आहोत. आणि गुरुपद घेतल्यानंतर त्यानंतर उत्तर पूजा कशी करायची याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. सगळ्यात आधी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात. चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, वस्त्र पिवळं किंवा केशरी रंगाचं घ्यायचं आहे, स्वामींची मूर्ती, ताम्हण, ताट, त्यानंतर तांब्या, वाटी, चमचा, पंचामृतासाठी दूध, दही, तूप, मध आणि साखर एकत्र करून पंचामृत बनवून घ्यायचं आहे. यामध्ये केळ घालायचं नाही हे लक्षात घ्यायचं. यानंतर हळदी, कुंकू, अष्टगंध, अक्षता आणि फुले, देवपूजेचे वस्त्र आणि आपला हात पुसण्यासाठी एखादे नॅपकिन, बसायला आसन घ्यायचं आहे, नित्यसेवा ग्रंथ सोबत ठेवायचा आहे. गुरुपद घेण्यासाठी साहित्य कोणतं पाहिजे, तर एक नारळ, गुलाबाचे फूल आणि यथाशक्ती दक्षिणा यासोबत घ्यायची आहे. तर गुरुपद कोण घेऊ शकतं? 0 वयोगटातील मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कुणीही गुरुपद घेऊ शकतं. एका नारळावरती कुटुंबातल्या सर्वांनी गुरुपद घेतलं तरीही चालतं. आता यानंतर मांडणी कशी करायची ते बघूयात. तर ही पूजा आपल्याला देवघरामध्येच करायची आहे. सगळ्यात आधी देवपूजा करून घ्या आणि देवपूजेसमोरच गोमूत्राने फरशी पुसून घ्यायची. तिथे पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. त्यावरती वस्त्र अंथरून घ्या आणि ताम्हणामध्ये स्वामींची मूर्ती घ्यायची आहे. त्या पद्धतीनं मांडणी करून घ्यायची आहे. यामध्ये मंगल कलश मांडायचा का, स्वामींचा फोटो खाली घ्यायचा का, तर काही आवश्यकता नाही. जे जिथे देवघरामध्ये मंगल कलश मांडलेलाच असतो, सोबतच स्वामींचा फोटो देवघरामध्येच ठेवायचा. फक्त अभिषेकासाठी स्वामींची मूर्ती आपल्याला खाली चौरंगावरती ठेवायची आहे. पूजेची मांडणी झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला आचमन करायचं आहे. उजव्या हातामध्ये 1 चमचा पाणी घ्यायचं आहे आणि पहिल्या 3 नावांना पाणी प्राशन करायचं आहे. ओम केशवाय नमः पाणी पिऊन घ्यायचं, ओम नारायणाय नमः पाणी पिऊन घ्यायचंय, ओम माधवाय नमः पाणी पिऊन घ्यायचंय, ओम गोविंदाय नमः या 4थ्या नावाला पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. यानंतर पुढील नावं जी आहेत ती हात जोडून वाचन करायची आहेत. ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरे नमः, ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. आता आचमन झाल्यानंतर संकल्प करूयात. संकल्पासाठी उजव्या हातामध्ये 1 चमचा पाणी घ्यायचं, त्यामध्ये अक्षता आणि फूल घ्यायचं आहे आणि पुढील प्रमाणे संकल्प करायचा आहे. तर आज पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी अमुक या ठिकाणी स्वतःचं नाव म्हणायचं. गोत्र माहीत असल्यास गोत्राचं नाव घ्या किंवा कश्यप असं तो उच्चार करा. यानंतर मी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी असून
मी माझ्या घरी गुरुपौर्णिमेनिमित्त कुटुंबातील सर्वांना गुरुपद देण्यासाठी अभिषेक व पंचोपचार पूजा करणार आहे. तरी ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावी ही श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना. आणि हातातील पाणी आणि फूल तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. यानंतर देवघरातील गणपतींना हळदी कुंकू अक्षता आणि फूल वाहून प्रार्थना करायची आहे. विनंती झाल्यानंतर आपण स्वामींची मूर्ती तामणामध्ये घ्यायची आहे. स्वामींना सर्वात आधी पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना पुरुष सूक्त 1 वेळा आणि श्री सूक्त 1 वेळा म्हणत पंचामृताने अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक झाल्यानंतर नित्यसेवा ग्रंथामध्ये पवमान सूक्त हे स्तोत्र म्हणत स्वामींना पाण्याचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर आता आपल्याला गुरुपद घ्यायचं आहे. तर गुरुपदासाठी जो नारळ घेतलेला आहे तो हातामध्ये घ्यायचा आहे आणि पुढील प्रार्थना करायची आहे. आजपासून आपणच माझे माता पिता बंधू सखा सर्व काही आपणच आहात. या गुरुपौर्णिमेपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत आपण माझा योगक्षेम चालवावा व माझे गुरुपद घ्यावे ही प्रार्थना करायची आहे. प्रार्थना झाल्यानंतर नारळ मूर्तीच्या बाजूला ठेवून द्यायचा आहे. यानंतर स्वामींच्या मूर्तीवर 2 चमचे पंचामृताने अभिषेक करायचा आहे. यानंतर शुद्ध पाण्याने 2 चमचे अभिषेक करायचा आहे. स्वामींना पंचामृत आणि शुद्ध पाण्याने स्नान घातल्यानंतर स्वामींना गंध लावायचा आहे, फूल वाहायचं आहे, अक्षता वाहायच्या आहेत आणि धूपदीप दाखवायचा आहे. हे झाल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये अभिषेक केलेले तीर्थ घ्यायचं आहे आणि पुढील मंत्र म्हणायचा आहे. अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धार्याम्यहम शिरसा धार्याम्यहम. आणि हा मंत्र म्हटल्यानंतर हातातील तीर्थ प्राशन करायचे आहे आणि हात डोक्याला पुसून घ्यायचा आहे. यानंतर स्वामींना मुजरा करायचा आहे. अशा पद्धतीने घरातील इतरही व्यक्तींना गुरुपद द्यायचं आहे. सगळ्यांचं गुरुपद झाल्यानंतर आपल्याला उत्तर पूजा करायची आहे. तर उत्तर पूजा कशा पद्धतीने करायची आहे ते बघूयात. उत्तर पूजेसाठी पुढील साहित्य घ्यायचं आहे. तर कापूर घ्यायचा आहे, हळद घ्यायची आहे, कोमट पाणी घ्यायचं आहे, शुद्ध पाणी घ्यायचं आहे. तर यानंतर स्वामींना सगळ्यात आधी शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे. पुढील मंत्र म्हणायचा आहे. श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः शुद्धोदक स्नानम समर्पयामी. यानंतर कोमट पाण्याने आंघोळ घालायची आहे. श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः उष्णोदक स्नान समर्पयामी. यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे. श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः शुद्धोदक स्नान समर्पयामी. यानंतर एका वाटीमध्ये शुद्ध पाणी, त्यामध्ये थोडस अत्तर, अष्टगंध, कापूर एकत्र करून गंधोदक तीर्थ तयार करायचा आहे आणि याचा सुद्धा अभिषेक करायचा आहे पुढील मंत्रांसह. श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः गंधोदक स्नानम समर्पयामी. यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे. श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः गंधोदक स्नानांते शुद्धोदक स्नान समर्पयामी. तळ हातामध्ये 1 चमचा शुद्ध हळद आणि त्यामध्ये बारीक चुरलेला कापूर एकत्र करायचा आहे आणि स्वामींच्या मूर्तीला चोळायचा आहे. हे झाल्यानंतर पुन्हा स्वामींना कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने आंघोळ घालून देवपूजेच्या वस्त्राने स्वच्छ पुसून आसनावर बसवायचं आहे. हे झाल्यानंतर स्वामींना अत्तर लावायचं आहे. अत्तर झाल्यानंतर स्वामींना अष्टगंध लावून घ्यायचा आहे. श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः चंदनम अष्टगंधम समर्पयामी. हे झाल्यानंतर स्वामींना अक्षता अर्पण करायच्या आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः अलंकारार्थी अक्षताम समर्पयामी. जानवे आपल्याकडे उपलब्ध असतील तर ती स्वामींना अर्पण करायची. जानवे नसतील तर त्याऐवजी पुन्हा 4 दाणे अक्षता स्वामींच्या मूर्तीवर अर्पण करायचे आहेत. यानंतर स्वामींना फूल अर्पण करायचं आहे. श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः ऋतुकालोद्भव पुष्पाणी समर्पयामी. फुल वाहिल्यानंतर सगळ्यात आधी धूप दाखवायचा आहे. श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः धूपमग्र अर्पयामी. 3 वेळा चंद्राकार धूप वाळून घ्यायचा आहे. यानंतर दिवा दाखवायचा आहे.
श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. दीपम दर्शयामी. 3 वेळा चंद्राकार दीप दाखवून घ्यायचा आहे. त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्यामध्ये तुम्ही कोणताही गोड पदार्थ घेऊ शकता. चौरंगासमोर पाट मांडून त्यावर पाण्याने भरीव चौकोन मंडल काढावे. त्यावरती गोडाचा नैवेद्य ठेवावा. नैवेद्यावरती तुळशीचे पान ठेवावे व नंतर दुसरे तुळशीचे पान घेऊन 3 वेळा नैवेद्याभोवती फिरवावा. फिरवताना वरील मंत्र म्हणावा. सत्यतम वर्तन्ति परिसिंच्यामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. यानंतर पुढील 6 मंत्र म्हणत स्वामींना नैवेद्याचा घास भरवायचा आहे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. हे झाल्यानंतर तुळशीचे पान स्वामींच्याकडे देठ करून ठेवून द्यायचं आहे. तर अशा पद्धतीने नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची आहे आणि पूजेची सांगता सुद्धा करायची आहे. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी गुरुपद कसं घ्यावं याची माहिती तुम्हाला दिलेली आहे. ज्या नारळावरती आपण गुरुपद घेतलेला आहे त्या नारळाचा गोडाचा प्रसाद करून कुटुंबातील सर्वांनी खायचा आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला पवमान सूक्ताविषयी आधी माहिती होतं का? असल्यास मला खाली कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त सेवेकरांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.